प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 16 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. सायली मधुभाऊंसाठी सुकामेवाची वाटी घेऊन येते आणि म्हणते, हे घ्या मधुभाऊ, आईनी तुमच्यासाठी सुकामेवा दिलाय खायला. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अगं सायली, आता एवढं फराळाचं केलंय, आता ह्याच्यासाठी पोटात आणखीन कुठे जागा निर्माण करू. सायली म्हणते, बरं इथे ठेवते, तुम्हाला पाहिजे तेव्हा खा. मधुभाऊ म्हणतात, साऊ बेटा, एक सांगू का तुला, एवढ्या राजेशाही पाहुणचाराची मला सवय नाही ग. आधीच मी जावई बापूंच्या उपकाराखाली आहे, त्यात तुझे सासू सासरे ग माझ्याशी किती जिव्हाळ्याने आणि प्रेमाने वागतात, मला अवघडल्यासारखं होतं ग साऊ बाळा. आता सायली म्हणते, एक सांगू का तुम्हाला मधुभाऊ, हे घर जितकं मोठं आहे ना, त्यापेक्षाही मोठी या घरातल्या माणसांची मनं आहेत. मधुभाऊ, मला ना माझे जन्मदाते माहिती नाही आहेत, पण या घरामध्ये माझ्यावर खूप माया करणारी माझी आई आहे, मला आधार देणारे माझे बाबा आहेत, कधी चुकले ना तर हक्काने कान पिळणारी माझी आजी पण आहे, आणि तितकाच प्रेमाने धीर देणारा आणि आधार देणारा माझा दीर सुद्धा आहे. अगदी सख्या भावापेक्षाही जास्ती जवळचा माझा दीर आहे मधुभाऊ. आता हे मधुभाऊ म्हणतात, हे सगळे तुझ्यावर किती प्रेम करतात ना साऊ बाळा, ते बघतोय ना मी. आता सायली म्हणते, मधुभाऊ फक्त प्रेमच नाही, या घरातल्या माणसांच्या मनात ना एक वेगळीच ऊब आहे मधुभाऊ. आता तर तुम्ही सणासुदीला आलायत म्हणून नाही बरं का, म्हणजे या घरातला प्रत्येक दिवस अगदी सणासारखा असतो. मला रोज जाणवतं की मला या कुटुंबाचा भाग होता आलं. मधुभाऊ, अगदी विमलताईपासून ते पूर्णाजीपर्यंत मला सगळ्यांनी फक्त आणि फक्त भरभरून प्रेमच दिलंय. आता मधुभाऊ विचारतात, आणि जावई बापूंनी? मग सायली हसायला लागते आणि म्हणते, ते तर माझ्यासाठी या सगळ्यांचं मिश्रण आहेत. म्हणजे कधी माझ्यावरती प्रेम करतात, मला खूप माया लावतात, खूप छोट्या छोट्या गोष्टी करतात, ते तुम्हाला काय सांगू. कधी कधी मी चिडले ना तर अगदी लहान मूल होऊन माझ्या मागे मागे फिरत असतात. या एसीची ना त्यांना खूप सवय, त्यांना सतत एसीत बसायचं असतं. मला थंडी वाजते ना मधुभाऊ, मला कुठे चालतो एसी, त्यामुळे ते एसी सुद्धा लावत. मला चहा लागतो, त्यांना माहितीये मी कॉफी पिण्यावरनं त्यांना ओरडते, त्यामुळे ते कॉफी सुद्धा आता कमी प्यायला लागलेत. मी सकाळी लवकर उठते म्हणून आता तेही लवकर उठायला लागलेत. कधी कधी तर मला न सांगता मागे मागे किचनमध्ये असतात, कारण माझी धावपळ होऊ नये म्हणून. काय सांगू मधुभाऊ, माझ्यासाठी इतकं काही करतात ना ते, की मला शब्दात नाही सांगता येणार तुम्हाला. सायली खूप खुश असते आणि मग म्हणते, बघा मीच बोलते, तुम्ही काही बोलतच नाही आहात मधुभाऊ. मग मधुभाऊ म्हणतात, अगं साऊ बाळा, विषयच तसा निघालाय ना, तुझ्या आवडीचा विषय, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. पण एक सांगू तुला साऊ बेटा, तुझा हा आनंदाने ओसंडून वाहणारा चेहरा बघितला ना की मला तुरुंगातून बाहेर आल्याचं सार्थक वाटतं ग साऊ बाळा. खरं सांगू तुला साऊ बेटा, मला स्वतःसाठी काही नको. तू आणि जावई बापू आयुष्यभर असेच एकत्र सोबत राहा आणि खूप प्रेम करा, एकमेकांवर सुखाने संसार करा. मधुभाऊ हे सगळं सांगतायत तेव्हा सायलीला खूप छान वाटतं आणि ती मनात विचार करते, माझं स्वप्न तर तेच आहे मधुभाऊ, पण यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम आहे की आपुलकी हे तर मला कळतच नाहीये. आता हे कधी कळणारे पुढच्या दिवाळीपर्यंत, यांनाच माहिती प्रेक्षकांनो. आणि बरं झालं मधुभाऊ सुटल्यानंतर हे सगळं अर्जुनचं कौतुक ऐकतायत ते, नाहीतर आधी जर त्यांना माहिती असतं तर अर्जुनचे गाणेच ऐकले असते त्यांनी. असो, काय बोलावं आता. तर सायली खूप आनंदात आहे थोडक्यात सांगायचं तर, आणि इकडे बिचारा हा अर्जुन तग तग करतोय खाली, आणि घरचे सगळे अर्जुनकडे बघत असतात, अर्जुनची काय तगमग चालली आहे म्हणून. अर्जुन वर बघत असतो आणि विचार करत असतो, काय बोलत असतील त्या मधुभाऊंशी, काय मिसेस सायली खरंच सांगत असतील का मधुभाऊंना घर सोडून जाण्याबद्दल, त्या जातील का रे चैतन्य. आता चैतन्य अजून त्याची मजा घेतो आणि म्हणतो, तुला खरं सांगू का अर्जुन अर्जुन म्हणतो, काय रे चैतन्य. आता चैतन्य म्हणतो, हे मला काहीच अंदाज येत नाहीये रे, म्हणजे मला फ्रँकली असं वाटतं की सायली वहिनी तुझ्यावर चिडल्या असतील, पण तू मधुभाऊंना घेऊन आलायस ना, त्यामुळे त्यांनी तुला जी काही मिठी मारली ना अर्जुन, अशी मिठी फक्त प्रेमात पडलेली मुलगीच मारू शकते. म्हणजे हा एकीकडे त्याला पॉझिटिव्ह बोलतो आणि एकीकडे निगेटिव्ह बोलतो. हा आता खुश होतो बरं का. पण चैतन्य पुन्हा म्हणतो, अरे अर्जुन, पण त्यांचं लक्षच नाही रे तुझ्याकडे, आता कुठे बघतायत त्या तुझ्याकडे, त्यांचं सगळं लक्ष मधुभाऊकडेच आहे, तुझ्याकडे नाहीच आहे.
आता अर्जुन पुढे म्हणतो, चैतन्य त्या आता घर सोडून जाण्याबद्दल बोलत असतील का रे? चैतन्य म्हणतो, हा बरोबर बोलतोय तू. अरे पण मला तसंही काही वाटत नाहीये रे. मग आता अर्जुन चिडतो आणि म्हणतो, ए चैतन्य, एक काहीतरी ठरव ना. एकदा म्हणतो जातील, एकदा म्हणतो नाही जातील. काय बोलतोयस तू? कधी म्हणतोय प्रेम करतात, एक काहीतरी ठरव ना बाबा. आता चैतन्य म्हणतो, अरे मला ठरवता नाही येते बाबा, पण मला ना एक शंका येते. अर्जुन म्हणतो, काय रे चैतन्य? आता चैतन्य म्हणतो, अरे जितका तू सायली वहिनीच्या प्रेमात आहे ना, तितकी सायली वहिनी तुझ्या प्रेमात असेल तर. आता अर्जुनच्या होप्स याने वाढवल्यात बरं का. आता पुढे बघा, अर्जुन खुश होतो आणि उभ्या उभ्या तिथे इमॅजिन करायला लागतो की सायलीला त्याने प्रपोज केलंय. आता तुम्हाला बऱ्याच याच्यावर येणार आहे की सायलीला प्रपोज केलं फायनली केलं. तर हे असं स्वप्नातच केलेलं आहे नेहमीप्रमाणे. अर्जुन सायली वर आल्यावरती तिला म्हणत असतो, मिसेस सायली, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आता ही सायली लाजत असते, मुरडत असते, म्हणजे जणू काही हिला आधीपासूनच कल्पना आहे की अर्जुन तिला काय सांगणार आहे. आता अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली, मला काहीतरी सांगायचंय. आता सायली लाजत लाजत म्हणते, काय सांगायचंय सर तुम्हाला? मग आता अर्जुन खूप त्याची ताकद एकवटतो, असा मोठा श्वास घेतो आणि मग म्हणतो, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मिसेस सायली, पण तुमच्या मनात काय आहे माझ्यासाठी ते मला कळतच नाहीये. आणि आता सायली खूप खुश होते, आनंदात होते. आता पुन्हा मागे त्यांनी ते डफडे बिफडे वाजवलेले. आता खरं पाहायला गेलं तर यांना असं ओरिजिनली दाखवायची काही हरकत नाही बरं का प्रेक्षकांना, उगाचच ताणू लागलेत हे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की आता मला आज काही बोलायची इच्छा नाही, तरी पण मी बोलतेच मध्ये मध्ये, सवय झाली ना मला, काय करू. तर आता ही सायली लाजते काय, मुरडते काय. आता अर्जुन तिला विचारतो की तुम्ही माझ्यावरती चिडला नाहीत ना, तुम्ही करता का हो माझ्यावर प्रेम? मला भाव दिलेला नाहीये. फक्त लाजते ती. आता तो तिचा हात हातात घेतो ती लाजल्यावर आणि म्हणतो, बोला ना मिसेस सायली, डू यू लव्ह मी? आता अर्जुन तिचा हात हातात घेतो आणि ती लाजते काय, मुरडते काय. दोघं एकमेकांकडे खूप वेळ बघतात. अर्जुनला वाटतं हो खरंच हिचं प्रेम आहे माझ्यावर, पण ही आता पण काही न बोलता चुपचाप खाली चालली जाते, नुसती त्याच्याकडे बघते आणि लाजते. तर आता याला कळलं बरं का, म्हणजे याला स्वप्नात सगळं कळतं पण याला जागेपणी काही कळत नाही. हा तिला विचारतो, डू यू लव्ह मी? मग आता ही त्याच्याकडे बघते, तो तिच्याकडे बघतो. दोघं एकमेकांकडे खूप वेळ बघतात आणि मग ती पुन्हा लाजते आणि पळत पळत खाली चालली जाते. पण मग आता हा बरोबर विचार करतो, अरे मिसेस सायली माझ्यावर चिडल्या नाही, त्या लाजून खाली निघून गेल्या, म्हणजे यांचं पण माझ्यावर प्रेम आहे. आणि जागेपणी एकमेकांना एवढी हिंट देतात तेव्हा यांच्या लक्षात येत नाही, स्वप्नात सगळं लक्षात येतं यांच्या. अरे काय दाखवताय प्रेक्षकांनो, काय बोलू, जाऊ द्या. आता पुढे बघा, अर्जुन असं सगळं इमॅजिन करतो ते सगळं उभ्याच. आता तो चैतन्याला म्हणत असतो, हा त्यांचं पण माझ्यावर प्रेम आहे. पण आता चैतन्य भारी मजा घेतो आणि म्हणतो, हे बाबा अर्जुन, मी फक्त शंका बोलून दाखवली, तू तर स्वप्नात हरवला रे. आता अर्जुन म्हणतो, तू नेहमीच असं करतो, कारण काहीतरी भलतं सांगतो, माझ्या डोक्यात काही भरून टाकतो चैतन्य, मी कन्फ्युज होऊन जातो ना रे. काय तू पण काय चाललं असेल वरती, आता ह्यांचं काय करत असतील, त्या काय बोलत असतील, काय होत असेल वर, याचं आपलं सारखं खालून अंदाज घेणं चालू आहे. आता कल्पनाताईंच्या ते लक्षात आलं बरं का. कल्पनाताई आता मुद्दाम चिडवतात त्याला, बघा पूर्णाई, अहो बायको 5 मिनिटं नजरेच्या आड झालीये तर तुमचा नातू बघा किती कासावीस होतोय. चैतन्य त्याला असा खुणवत असतो, ए बाबा इकडे बघ, पण त्याचं काही लक्ष नाहीये. आता प्रतापराव लागतात हसायला आणि म्हणतात, अरे बाबा अर्जुन, बापले गप्पा मारतायत, 1.5 वर्षापूर्वीच्या गप्पा आहेत, म्हणजे साठलेल्या गप्पा आहेत बाबा, त्या गप्पा काही इतक्यात संपणार नाहीये. आता अर्जुन म्हणतो, हा डॅड, पण त्यांना गप्पा मारता मारता चहा कॉफी लागेल ना. मग आता ती विमल म्हणते, अहो अर्जुन दादा बसा, मी कॉफी करते त्यांच्यासाठी. अर्जुन म्हणतो, कशाला विमल, मी करतो ना कॉफी, तू राहू दे. आता मला वाटलंच अस्मिता बोलेली ते म्हणून आधीच. अस्मिता बरोबर बोलते आणि म्हणते, काय रे अर्जुन, आमच्यासाठी नाही केली कधी नव्हे ते कॉफी? अर्जुन जवळ कुठे उत्तर आहे त्याचं, तो नुसतं करायला लागतो. विमल म्हणते, मी करते कॉफी दादा. अर्जुन म्हणतो, मी करतो ना, मला येते कॉफी करता विमल. मग आता कल्पना ते म्हणतात, करू दे बाई विमल, करू दे, त्याच्या सासऱ्याकरता कॉफी करायची बाई त्याला, करू दे. आता आलं गे पळत गेला स्वयंपाकघरात.
म्हणजे कॉफीच्या निमित्ताने नेमकं वरती काय बोलणं चाललंय हे याला कळेल ना, तेवढा तो स्मार्ट आहे हा प्रेक्षकांनो. म्हणजे आहे काही काही बाबतीत स्मार्ट, तर बाकीच्या बाबतीत आहे आता काय बोलू. तर आता हा कॉफी घेऊन वर जातो आणि म्हणतो चला चला ब्रेक टाइम, कॉफी घ्या. तर सायलीला म्हणतो हे घ्या तुमच्यासाठी आलं टाकलेला चहा स्पेशल आणि मधुभाऊ तुमच्यासाठी कॉफी. मधुभाऊ म्हणतात अरे बापरे जावई बापू तुम्ही कॉफी घेऊन आलात. आता अर्जुन म्हणतो हो मग काय झालं मधुभाऊ, सायली सकाळपासून किचन मध्ये कामं करत असते, मी तर फक्त कॉफी घेऊन आलोय. मधुभाऊ म्हणतात खरंच माझ्या लेकीने नशीब काढलंय, तुमच्यासारखा नवरा मिळालाय माझ्या लेकीला. मग सायली पुन्हा लाजते. अर्जुन म्हणतो नशीब तर मी काढलंय, मला सायली सारखी बायको मिळाली आहे. आता दोघं जण पुन्हा एकमेकांकडे बघायला लागतात. आता एवढी हिंट तरी पण काही समजत नाही बरं का यांना. आता बघा हा पुढे अर्जुन काय म्हणतो, तुम्ही थांबणार आहात ना मधुभाऊ, त्यामुळे सायली सुद्धा जरा रिलॅक्स. आता सायलीला कसलीच घाई नसेल. मधुभाऊ म्हणतात सायलीला घाई, तिला कसली घाई आहे, ती कुठे जाणार आहे. अहो जावई बापू ती इथे राहून तुमचा संसार उजळवणार आहे, ती आलीच माझ्या घरी तर 2 दिवस माहेरवाशीण म्हणून येईल. काय गसाऊ बरोबर बोलतोय ना मी. आता अर्जुन सायलीकडे बघायला लागतो सायली काय उत्तर देते ते, पण सायली नेहमीप्रमाणे चुपचाप बसलेली आहे. काय बाई कमाल हिच्या शांततेची. आता अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही कॉफी संपवून या हं खाली, सगळेजण तुमच्याशी गप्पा मारायला उत्सुक आहेत, म्हणजे या तुम्ही खाली. आता मधुभाऊ म्हणतो बरं बरं, सॉरी मधुभाऊ म्हणतात बरं बरं येतो हा मी जावई बापू. आता अर्जुन पुन्हा सायलीकडे बघतो आणि जातो निघून आणि सायली त्याच्याकडे बघ. तर पुढचा सीन त्यांनी दाखवलाय रविराजांचा. रविराजांना काही चैन पडेना, त्यांना अर्जुनने जे काही केलं ना, त्या प्रियाला कशा पद्धतीने सगळं खोटं ठरवलं ते सगळं त्यांना सारखं आठवतंय. म्हणजे अर्जुनने सांगितलं की याच्यातला ल आणि याच्यातला ल अगदी सारखा आहे, हे सगळं तन्वीनेच दिलंय, तन्वीच्या अक्षरासारखंच आहे. हे सगळा सीन त्यांनी पुन्हा इथे रिक्रिएट केलाय प्रेक्षकांनो. आता ही प्रिया म्हणत असते मी हे सगळं केलेलं नाहीये, माझं काही नाही संबंध या प्रकरणाशी. अर्जुन म्हणतो संबंध आहे, ऍडव्होकेट सानेचा आवाज तू ओळखतो ना सिनियर, आणि घटस्फोटाची नोटीस हिनेच बनवली होती. हे सगळं त्या ऍडव्होकेट सानेने अगदी कबूल केलं फोनवरती की या मॅडमनीच केलं, तन्वी किल्लेदार आल्या होत्या आमच्याकडे वगैरे वगैरे. ते सगळं त्यांनी सीन पुन्हा इथे रिक्रिएट केलाय आणि आता ते रविराज त्यामुळे खूप अपसेट असतात. आता या प्रतिमा त्या येतात रात्रीच्या, उठतात आणि रविराजांना असं अपसेट बघून त्यांना फार कसं तरी होतंय. मालिकेमध्ये वेगळाच ट्विस्ट त्यांनी आणलेला आहे प्रेक्षकांना. आता कालचा प्रोमो बऱ्याच जणांनी बघितला असेल. आता उद्या आहे या मालिकेचा महा एपिसोड. खरं सांगा मला प्रेक्षकांना, रविवारचे या कलाकारांनाही सुट्टी द्यावं, आपणही शांत बसावं, काही गरज होती का त्या प्रियासाठी एवढा मोठा महा एपिसोड करायची. आता हे सगळं आपण मालिकेपुरतं बोलतोय बरं का प्रेक्षकांनो. आता सगळं त्यांना जर निगेटिव्हच दाखवायचंय तर खरं सांगा मला सगळे प्रेक्षक नाराज होतात की नाही. आता आपल्याला या अर्जुनचं आणि सायलीचं प्रपोज बघायचंय तर ते दाखवणार आहेत, पण कशा स्वरूपात दाखवतायत ना ते जरा गौड बंगाल आहे, ते पुढे बघत राहूया. आता या प्रतिमा त्या रविराजांना म्हणतात तुम्ही खूप अपसेट वाटता, सणासुदीचे दिवस आहे पण आपल्या मुलीच्या मनामध्ये आनंद नाहीये, तुम्हाला तरी चैन कसा पडणार म्हणा. रविराज म्हणतात हो पण हा गुंता कसा सोडवू ग प्रतिमा, ते सुद्धा कळत नाहीये ग. मग आता प्रतिमा त्या म्हणतात सुटेल, हा प्रॉब्लेम सुटेल, यंदाची दिवाळी सगळ्यांसाठी आनंदाचीच जाईल. आता रविराज म्हणतात अगदी प्रतिमा सारखं बोललीस. आणि प्रतिमा त्याला प्रश्न पडला ना, त्या म्हणतात म्हणजे मी प्रतिमाच आहे ना, तुम्ही सगळे मला सांगत असता ना की मी प्रतिमा आहे म्हणून. रविराज म्हणतात अगं हो तसंच काहीतरी, पण मला असं म्हणायचं होतं की तू पूर्वीसारखी बोललीस, पूर्वीची प्रतिमा बोलायची ना अगदी तसं. तुला कोणी नाराज असलेलं ना बघवतच नाही प्रतिमा, कोणाचं काहीही प्रॉब्लेम असला ना प्रतिमा तो तुला बरोबर कळायचा. आता प्रतिमा त्या म्हणतात मग आता असं समजा की मी पूर्वीचीच प्रतिमा आहे आणि सगळं टेन्शन माझ्यावर सोडून शांत झोपा बरं. आता प्रतिमा त्यांना असं रिलॅक्स करतात की डोंट वरी मैं हूं ना, मैं सब संभालूंगी. आणि प्रतिमा त्या प्रियाचे सुभेदारांकडचे दरवाजे आता उघडे करतात, तिथे माफी मागतात जाऊन, त्या पूर्णाजीला म्हणतात तुमच्या नातीची चूक पदरात घ्या, तिला माफ करा. म्हणजे मी प्रतिमात्याला काय समजत होते आणि प्रतिमात्या काय निघाल्या प्रेक्षकांनो. मला वाटलं या प्रियाचं सगळं भांडं फोडतील म्हणा, अजून कुठे मालिका संपत आली आहे. तर आता पुढे बघा, इकडे मधुभाऊचं आणि सायलीचं डिस्कशन पुढे दाखवलंय. सायली आता रात्र झाली आहे, चेंज वगैरे करून आली आहे. आता हे मधुभाऊ सायलीचं घर बघून भारावून गेलेत बरं का. ते सायलीला म्हणतात काय ग सौ, ही खोली फक्त पाहुण्यांचीच आहे का,
नाही इतर वेळेला कोणी असतं का ग इथे? सायली म्हणते, नाही मधुभाऊ, ही फक्त पाहुण्यांचीच खोली आहे. विमलताईंनी आज तुमच्यासाठी साफ केली आहे. मला माहिती असतं ना तुम्ही येणारे, तर मी स्वतः साफ करून ठेवली असते आणि फुलं लावले असते इथे छान. आता मधुभाऊ म्हणतात, अगो बाई, तुझ्या नवऱ्याला सरप्राईज द्यायचं होतं ना तुला. अगो काल काय कोर्टात कमाल केली जावई बापूंनी. अगो विजेसारखे तळपत होते ते. आमचे जावई बापू आज सकाळपासून कागदपत्रांची पूर्तता करायसाठी धावपळ करत होते. अगं फक्त दिवाळीची आपली भेट व्हावी ना म्हणून. बाळा बेटा, नशीब काढलंस ग तू, खरंच नशीब काढलंस. हे घर, इथली माणसं लाख मोलाची आहेत ग बाळा. म्हणजे एवढंच नाही तर आपल्याकडचे, म्हणजे या जागेमध्ये दाटीवाटीनं आपल्याकडचे 5-6 जण झोपले असते ग बाळा. पण ही मात्र पाहुण्यांसाठी वेगळी खोली. बापरे, घर नाही ग बाळा, महाल आहे हा, महाल. आता सायली मनातल्या मनात विचार करत असते की पण मला अजूनही माहिती नाही मधुभाऊ, हे माझं घर आहे की नाही म्हणून. आता हे मधुभाऊ म्हणतात, काय ग बाळा, कुठे हरवलीस? आता सायली म्हणते, घराचाच विचार करत होते मधुभाऊ. बघा ना, आपल्या घरामध्ये सुद्धा कोणाचंच एकमेकांशी रक्ताचं नातं नव्हतं, पण मायेचे बंध होते. मधुभाऊ म्हणतात, हे मात्र तुझं खरं आहे हा साऊ. आता सायली म्हणते, आपल्या घरामध्ये वेगळीच ऊब होती ना मधुभाऊ, आणि अगदी तशीच ऊब या घरामध्ये. बघा ना, या घरामध्ये मी कधी आले, इथल्या माणसांनी मला कधी आपलंसं केलं, मला कळलंच. सायली पुढे सांगणार असते, मधुभाऊ इथली माणसं आहेत ना, आणि मग स्वतःच असते आणि म्हणते, मधुभाऊ मी जर सुभेदारांबद्दल बोलत बसले ना तर पहाट होईल आणि तुमचं जागरण होईल. त्यापेक्षा तुम्ही आता झोपा. मग मधुभाऊ म्हणतात, तुला खरं सांगू का बाळा, ही जी मऊ गुबगुबीत गादी आहे ना, याच्यावरती मला झोप येईल असं काही वाटत नाही ग. मला त्या जेलमधल्या खडबडीत जमिनीची सवय लागली आहे ना ग. आता सायली म्हणते, मधुभाऊ आता जुनं सगळं विसरायचं, आता त्या जगात आपल्याला पुन्हा जायचंच नाहीये. तुमची निर्दोष मुक्तता ही आता आपली पुढची पायरी असणार आहे. चला झोपा बरं. आता मधुभाऊ म्हणतात, मी झोपतो, तू जा बरं बेटा, तू जाऊन झोप. सायली म्हणते, नाही मधुभाऊ, आज मला तुमचे पाय चेपून द्यायचेत. मधुभाऊ म्हणतात, अगं कशाला, जावई बापू वाट बघत असतील तुझी, जा ना. आता सायली म्हणते, नाही म्हणलं ना मधुभाऊ, मी तुमचे पाय चेपणार म्हणजे चेपणार. एकतर एवढ्या दिवसानंतर मला तुमची सेवा करायला मिळतीये. जेलमध्ये तुम्हाला कसे कसे दिवस काढावे लागले मला काय माहित नाही का? नाही मधुभाऊ, मी काही तुमचं ऐकणार नाहीये, आता मला तुमचे पाय चेपू द्या. मग आता मधुभाऊ म्हणतात, माझी लाडकी पोर माझे या बाबतीत काही ऐकेल असं वाटतच नाहीये. सायली म्हणते, नाही मधुभाऊ, झोपा आता तुम्ही, मी पाय चेपते तुमचे. मग आता मधुभाऊ म्हणतात, बरं बाई बाळा, झोपूयात, तू म्हणते तसं. आता मधुभाऊ तिथे पडलेत आणि सायली त्यांचे बऱ्याच वेळ पाय दाबत असते आणि मधुभाऊंना पटकून झोप लागते मऊ गादीवर. सायली आता विचार करते, मधुभाऊंना तर झोप लागली, मधुभाऊ लगेच झोपी जातात बिचारे. खरंच आहे प्रेक्षकांनो, या वयात त्यांना काय काय सहन करावं लागलं ना. आता सायली तिथेच विचार करतीये, आता बहुतेक हिला अर्जुनला फेस करायला टेन्शन आलंय असं वाटतंय मला, म्हणजे तिच्या चेहऱ्यावरनं तरी जाणवत आहे. इकडे अर्जुनची तकतक चालू असतील, कधी येणारे मिसेस सायली, कधी येणारे, आता किती वेळ वाट बघू मी. मधुभाऊ आले आणि मिसेस सायली विसरूनच गेल्या, मला लक्षच देत नाहीयेत माझ्याकडे. या ना मिसेस सायली, प्लीज या ना. मला तुम्हाला सांगायचंय की मी मधुभाऊंची केस खरंच डिले नव्हतो करत. कसं सांगू मी, त्यासाठी तर तुम्ही मला नीट भेटल्या पाहिजे ना. आता हा बिचारा भाबडा विचार करतोय की आपण हिला सगळं क्लिअरिफिकेशन द्यावं, पण आता तो विचार करतो मध्येच, मी बोलवू का मिसेस सायलींना वर, काय करू, नको नको, असं बरं दिसणार नाही बोलवलं तर. त्या मधुभाऊंच्या जवळ असतील ना, पुन्हा रागवल्या माझ्यावर तर. बापरे, केवढा धाक आला सायलीचा. आता तो विचारच करतोय बिचारा, काय करू, कसं करू, मिसेस सायलीनं कसं वर बोलवू. पण आता प्रेक्षकांनो, ज्या अर्थी त्यांनी अर्जुनची एवढी तकतक दाखवली आहे ना, त्या अर्थी मला असं वाटतंय की अर्जुन आणि सायलीचं बोलणं बहुतेक होतच नाही काय की, कारण आता डायरेक्ट त्यांनी इथे मालिका संपवली आहे. आणि पुढच्या प्रोमोमध्ये असं आपण बघतोय की ही सुमन रविराजांना सांगते, भाऊजी वहिनी घरात नाहीये, तुम्हाला माहितीये का वहिनी कुठे गेल्या? अहो मी सगळीकडे बघितलं, त्या कुठेच नाहीये घरात. आणि इकडे प्रतिमा त्या घरी आल्यात माहेरी त्यांच्या, आणि पूर्णाजीला म्हणतात, तन्वीने खूप मोठी चूक केली आहे पूर्णाई, लहान मुलांच्या चुका आपणच पोटात घालायच्या ना. तन्वीला तिच्या वागणुकीचा पश्चाताप होतोय, तिला सुधारायची एक संधी द्या ना, एवढं दान माझ्या पदरात द्या, तुमच्या नातीला पूर्वीसारखं तुमच्या घरात येऊ द्या, म्हणजे आता ही पुन्हा कटकारस्थानं करायला मोकळी प्रिया. अरे देवा, प्रेक्षकांनो पुढे आता बघत राहूया काय काय बघावं लागणार आहे. पण आता उद्या या मालिकेचा महा एपिसोड ठेवलाय बाबा,
कधी नव्हे मला असं वाटलं झोपूया छान रविवारी, एवढ्या महिन्यानंतर झोप येणार होती, पण आता जाऊ द्या, काय करणार, काम महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता उद्या रविवारी सकाळी पहाटे माझा महा एपिसोड म्हणजे माझ्या आवाजातला महा एपिसोड बघायला विसरू नका. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग कसा वाटला मला नक्की सांगा प्रेक्षकांनो कमेंट करून. आणि आज घरोघरीचा भाग खूप भारी आहे. आज LP नसतो, फक्त घरोघरी आहे. आणि आता बघूयात पुढे प्रतिमा आत्यांनी या प्रियासाठी एंट्री तर इथे घेतली आहे, पण आता प्रिया अर्जुन आणि सायलीमध्ये पुन्हा फूट पाडायचा प्रयत्न करणार आहे हे तर आपल्या सगळ्यांना आयडिया आहेच. पण आता पाहूया एवढ्या सगळ्या संकटावर मात करून हे दोघं एकमेकांना कसे प्रपोज करताय. प्रपोज तर यांना करावंच लागणार आहे, हे ऑन डिमांड आहे, सगळ्या प्रेक्षकांची डिमांड आहे. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो सांगा नक्की कमेंट करून. आणि आजचा भाग आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब. प्रतिमा आत्याने एवढं पूर्णाजीला मागितलंय दान बिन, तर आता पूर्णाजी थोडीच नाही म्हणणारे प्रतिमा आत्याला, हे तर आपल्याला माहिती आहे. पण आता उद्या भेटूयात पुन्हा सकाळी ठरलं तर मग या मालिकेचा महा एपिसोडच्या रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.